मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण नेटचा बोटनेक शिवायला घेणार आहे। हे आपण कटिंग केलेला ब्लाऊज आहे आणि चला आता आपण शिवायला घेऊया। ही बाही आहे, बाहीच्या किनारीला मी अस्तरची पट्टी अटॅच करत आहे। ही पट्टी मी 2 इंच अस्तरची पट्टी कट केली आहे आणि नेटची बाही असल्यामुळे अस्तरची पट्टी अशी अटॅच केल्यामुळे आपल्या बाहीचा किनारीचा लूक वाढणार आहे। त्यामुळं तुम्ही सुद्धा अशी पट्टी अटॅच करा, कारण की अटॅच केल्यानंतर घातल्यानंतर ती अशी दिसणार आहे, पूर्ण बाही ट्रान्सपरंट दिसणार आहे आणि किनारीला अशी काट असणार आहेत। मागील भागाचा मी नेट बाजूला केली आहे आणि गळा आपला चौकोनी आहे, तर मी चौकोनी गळ्याला पट्टीची रुंदी 1.25 इंच घेतली आहे। तिरक्या पट्ट्या मी कट करून एकमेकाला जोडून घेतल्या आहेत आणि मी अशा गळ्याच्या बाजूला ही तिरकी पट्टी अटॅच करून घेते। कोणाच्या ठिकाणी आपण चुनी पकडतोय आणि आपल्या गळ्याला अशी तिरकी पट्टी मी अटॅच करून घेतली आहे। कोणाला मी कट टाकून घेतला, एक्स्ट्रा धागे कपडा कट केला आणि दाब शिलाई दिली। दाब शिलाई दिल्यामुळं आपल्याला ही अस्तरची पट्टी आतमध्ये फोल्ड करणं सोपं जातं। हे बघा, दाब शिलाई दिल्यामुळे ती इझिली फोल्ड होते। आपली फिनिशिंग शिलाई देऊन किनारीला कंप्लीट झाली आहे। आता ही पट्टी जी आपण एक्स्ट्रा लावली आहे तिला मी अजून एक शिलाई मारून घेते, म्हणजे तिला हात शिलाई करायची गरज नाही आहे। वरून आपली नेट येणार आहे तर ती शिलाई दिसणार नाही। सेम अशी तुम्ही दुसरी पण बनवून घ्या आणि अस्तर आणि नेट असं व्यवस्थित ठेवा, पिना लावून घ्या आणि दोन्ही जोडून घ्या। गळा बनवल्यानंतर तुम्हासनी हे नेट वरून अटॅच करायचे आहे। आता आपण किनारीला पूर्ण शिलाई मारून घेणार आहे। आपला नेट आणि अस्तर अटॅच करून झालं आहे। दुसरं पण तुम्ही बनवून घ्या आणि जी आपली कमर आहे तिचा मी मध्य घेतला आहे, बरोबर मधून फोल्ड केला आणि चुनी दिली आहे, चुनी घेतली आहे। चुनी घेतल्यानंतर आपण कमरेला आपले कमरेचा ट्रक्स टाकून झाला आहे। त्यानंतर मी कमरेला पट्टी अटॅच करून घेतली आहे। इथं आपली हात शिलाई येणार आहे ह्या पट्टीवर। कमरपट्टी अटॅच झाल्यानंतर आपण हुक आहे पट्टी आहे, कारण पाठीमागचे हुक आहेत आपले, तर आपण हुक पट्टी अटॅच करतोय। मी हुकासाठी अस्तरची पट्टी लावून घेतली आहे। त्याच्यानंतर मी दाब शिलाई देते। दाब शिलाई देणं गरजेचं आहे आणि आपला नेटचा ब्लाऊज आहे तर मी इथं सुद्धा पट्टी डायरेक्ट फोल्ड नाही करत, मी एक शिलाई मारून घेतली आहे। त्याच्यानंतर कमरेच्या बाजूला मी पट्टी आतमध्ये फोल्ड केली आणि फिनिशिंग शिलाई देत आहे। आता आपल्याला पट्टीवर पण एक शिलाई मारायची, म्हणजे पट्टी आपली उचलायला नको। तर आपली हुक पट्टी लावून तयार आहे। एक्स्ट्रा कपडावरचा मी कट करून बाजूला करते। सेम अशीच तुम्हासनी आई पट्टी पण लावून घ्यायची आहे। आई पट्टी लावण्यासाठी मी नेटचा कपडा घेतला आहे, त्याच्यावर मी अस्तरचा कपडा ठेवला आणि नॉर्मली आपण शिलाई मारून घेतली। त्याच्यानंतर मी दाब शिलाई देते आणि अस्तर आणि नेटचा कपडा त्याच्या हलायला नको म्हणून त्याच्यावर एक शिलाई मारून घेतली। आता आपल्याला जिथं शिलाई मारले तिथून कपडा फोल्ड होणं सोपं जातं। हे बघा, तिथून कपडा फोल्ड करायचा आहे आणि पट्टी जोडायला जिथून शिलाई मारले त्याच्यावरच आपल्याला ही शिलाई मारायची आहे। त्यामुळे आपला पाठीमागचं फिनिशिंग सोबत पट्टी अटॅच होते आणि ती दाब शिलाई उचलाय नको म्हणून मी अजून एक शिलाई मारली आहे। ह्या 2 शिलाईच्या मध्ये आपण आईवाले टाके बनवणार आहे। दोन्ही पट्टी लावून झाल्यावर तुम्हासनी पट्टी चेक करायची आहे। लहान जी मोठी पट्टी आहे ती अशी कट करून बाजूला काढायची आहेत। दोन्ही पट्टी आपल्याला समान करून घ्यायच्या आहेत। आपला मागील भाग पूर्ण झाला आहे। हे बघा, पूर्ण फिनिशिंग सोबत आणि खूप सुंदर दिसतोय आपला हा पॅटर्न पूर्ण शिवल्यानंतर। तर आता आपण पुढील भाग बघूया। पुढील भागाला सुद्धा आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे। नेट बाजूला घ्यायची आहे आणि
गळ्यासाठी आपण अशी तिरकी पट्टी, फक्त मी आता ही पट्टी फोल्ड करून शिलाई मारते. शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्रा धागे आणि कपडा कट करायचा आहे आणि जिथं आपला हा व्ही सारखा शेप बनला आहे तिथं आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे. पट्टी अटॅच झाल्यानंतर जिथं कोन आहे तिथं मी कट टाकून घेतला आणि दाब शिलाई देते. आणि दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला अस्तरची पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि एकदम किनारीला आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. इथं सुद्धा सेम मागच्या प्रोसिजर सारखीच प्रोसिजर करते. आपण इथं पट्टीला हात शिलाई नाही करणार आहे, मी तिच्यावर पण शिलाई मारून घेतली आहे कारण नेटमधून ती दिसणार नाही आहे. हे बघा. आणि आता आपल्याला ह्याला सुद्धा पिना लावून किनारीला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे नेट आणि ब्लाऊजचा कपडा जोडून घ्यायचा आहे. नेट आणि अस्तर जोडून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा कपडा पण जोही असेल तो कट करून घ्या. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंगचं एक मार्किंग करायचं आहे तुम्हासनी आणि राहिलेला कमरेचा मध्य काढायचा आहे. इथं आपली कमरेचा ट्रक्स येणार आहे पुढचा. ही सगळ्यात सोपी प्रोसिजर आहे. कमरेला ट्रक्स कुठं द्यायचा हे तुम्हाला समजत नसेल तर. आणि आता मागील ट्रक्स आपण 1/2 इंचाचा दिला आहे तर पुढचा आपल्याला 1 इंचाचा द्यायचा आहे आणि ट्रक्स उंची मी 4.5 इंच ठेवली आहे. ट्रक्स रुंदी आपली 1 इंच आहे आणि ट्रक्स उंची 4.5 इंच. तुमच्या हे उंचीप्रमाणे असणार आहे. ही 4, 4.5, 5, 5.5 पर्यंत पण ट्रक्स उंची जाऊ शकते. आणि ट्रक्स मी 28 छाती आहे तर 1 इंचाचा पुढील ट्रक्स पकडला आहे. आपल्या कमरेला दोन्ही ट्रक्स देऊन झाले आहेत. आता मी कमरेसाठी 1 इंच रुंद पट्टी कट केली आहे आणि तिला मी अशी पूर्ण फोल्ड करते. इथं आपली हातशिलाई नाही येणार आहे. आपली पुढील भाग पण तयार आहे. आता मी पुढील भाग उलटा ठेवला, त्याच्यावर मागील भाग मी सरळ ठेवते. हे तुम्हाला दिसतंच आहे मी काय प्रोसिजर करते. आता आपल्याला इथं शोल्डरवर शिलाई मारायची आहे. हे बघा, तंतोतंत तुम्हाला ठेवायचं आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारली. आता एक्स्ट्रा धागा वरचा सगळा कट करायचा आहे आणि उलटा करायचा आहे आपल्याला शोल्डरचा कपडा आणि पुन्हा एक शिलाई मारायची आहे. त्यामुळं आपले शोल्डरसुद्धा फिनिशिंगसोबत तयार होणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं सेम ही बाजू पण तुम्ही करून घ्या. आता मी नेटच्या गळ्यासाठी 1.25 इंचाची पट्टी कट केली आहे तिरकी ह्या गळ्याला लावायसाठी. ती 1.25 इंचाची पट्टी फोल्ड केल्यानंतर फोल्ड करून आपल्याला अशी शिलाई मारायची आहे पट्टीवर. 1.25 इंचाची पट्टी फोल्ड केल्यानंतर तुमची 1/2 इंच आणि 1 लाईन वर एवढीच पट्टी आपली बनली आहे. आता ह्या पट्टीला आपण दाबाच्या पाठीमागं बोट ठेवून ही पट्टी तिरकी पट्टीची आपल्याला अशा गोल पट्टी करून घ्यायची आहे. आणि आता ही नेटच्या गळ्याला आपल्याला ही पट्टी लावायची आहे. तर आपला 1/2 इंच पट्टी शिलाईमध्ये जाणार आहे आणि 1/2 इंच पट्टी आपल्याला फोल्ड करायला राहणार आहे. तर व्यवस्थित शिलाई मारा. बिलकुल एक्स्ट्रा कमी जास्त कपडा करू नका. एक समान शिलाई आली पाहिजे पूर्ण गळ्याला. आपला पूर्ण गळ्याला ही पट्टी अटॅच झाली आहे. कुठंसुद्धा आपण चुनी टाकली नाही आहे. आणि पूर्ण गळ्याच्या बाजूला अशी तुम्हाला कट टाकून घ्यायचे पूर्ण गळ्याला पुढून ते पाठीमागोपर्यंत. कट टाकून झाल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कपडा सगळा कट करायचा आहे. कारण की 1/2 इंच पट्टी फक्त 1/2 इंच पट्टी आहे. तर मग तो आतमधला शिलाईचा कपडा बाहेर डोकवला नाही गेला पाहिजे. तो आपल्या 1/2 इंचाच्या पट्टीच्या आतमध्येच राहिला पाहिजे. कट टाकल्यामुळं कपडा क्रॉस होतो आणि वाढतो. त्यामुळं तुम्हाला एक्स्ट्रा कपडा सगळा कट करायचा आहे. दाब शिलाई द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी आतमध्ये सगळी फोल्ड करायची आहे आणि शिलाई द्यायची आहे. हे बघा, शिलाई दिल्यानंतर इतकी फिनिशिंगसोबत ती नेटवर अटॅच होते. सगळ्यात सोपी पद्धत नेटला पट्टी लावायची हीच आहे. एकदा ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करा. आपली गळ्याला पट्टी अटॅच झाली आहे. आता आपण मागील पुढील भाग असा समान ठेवणार आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करणार आहे. ही प्रोसिजरसुद्धा खूप गरजेची आहे.
कारण की तुमचं काकेमध्ये जर मागील भाग पुढील भाग किंवा बाही समान होत नसेल, खालीवर होत असेल शिलाई, तर तुम्ही ह्या गोष्टी चेक करून एकदा बाही अटॅच करून किंवा फिटिंग करून बघा, तुमचे ती दोन्ही भाग समान येतील काकेमधले. आता आपण बाहीसुद्धा समान चेक करून घेतली आहे. त्याच्यानंतर मी अशी बाही चेक करून बघते आपल्या ब्लाऊजला पुरेल का, तर ही पुरते. तर आता आपण लावायला घेऊया बाही ब्लाऊजला. हा व्हिडिओ माझ्याकडून शॉर्ट झाला आहे किंवा छोटा झाला आहे, त्यामुळं सॉरी. हा व्हिडिओ तुम्ही जर मोठा करून बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ मी कसा ब्लाऊज शिवला इझिली समजेल. आपली बाही अटॅच करून होत आहे आणि मी कटिंग करताना मी कटिंग केलेचं पण लिंक ह्या व्हिडिओच्या खाली अपलोड करेल तुमच्यासाठी. तुम्ही ती नसेल बघितली तर जाऊन बघू शकता. आपण कटिंगचा व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळ सांगितलं, मी छातीला 1 इंच कपडा वाढवला होता पुढील भागामध्ये. तर तुम्ही वाढवू नका, कारण मला ब्लाऊज शिवतानाही काही प्रॉब्लेम नाही आला. पण तो ब्लाऊज ज्या लेडीजचा होता तिनं घातल्यानंतर तो छातीला लूज होता. तर मला नंतर ते लक्षात आलं की मी इथं आपण मुंड्याला ट्रक्स देणारच नव्हतो, तर 1 इंच वाढवायची गरज नव्हती. प्लस पुढं हुकाई पट्टी पण येणार नव्हती. तर पुढच्या भागामध्ये जिथं आपण 1 इंच प्लस केलं ते छातीला 1 इंच प्लस करू नका. मी एवढं समजून सांगते कारण की मी व्हिडिओ जो शिवला आहे तोच ब्लाऊज घातला आहे आणि आपली कमर 22 आहे. तो 1 इंच आपला इथं कपडा कमरेला दाबला जातोय. आपला मुंडा 6 इंच येतो, बोटनेक आहे म्हणून आपल्याला 6.5 इंच घ्यायचं आहे. तर इथं सुद्धा आपला थोडा जास्त आहे, 1 इंचला थोडा जास्त आहे आणि इथं मी 7.5 घेतला आहे. तर इथं तुमचा 7 आला तरी फिटिंग बसणार आहे, कारण की तो माझा लूज झाला होता. आणि इथं मी 1 इंच, कारण आपण 1.5 इंचच एक्स्ट्रा कपडा हे केला आहे, तर अर्धा इंच शिलाईमध्ये गेला आहे दुमडमध्ये. तर 1 इंच तुम्हाला फिटिंग करायचं आहे. जसा कमरेला केला, मुंड्याला केला, तसाच पूर्ण दंडाला पण करायचा आहे. ह्या पद्धतीने आपली ब्लाऊज फिटिंग करून कंप्लीट झाला आहे. आणि हे बघा, ही शिलाई आपली इक्वल झाली आहे. शिवल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा हा लूक आहे. खूप सुंदर फिनिशिंगला ब्लाऊज खूप सुंदर आला आहे. ब्लाऊज बसलाही सुंदर होता, फक्त छातीला थोडा लूज झाला होता. तो मी त्यांनी घातल्यानंतर तुम्हाला फोटोमध्ये ते लक्षात येत असेल कदाचित, मी नंतर तो फिटिंग करून दिला होता. तो ब्लाऊज सुंदर बसला होता त्यांना. थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला तर लाईक